आजची सर्वात मोठी हृदय पिळवटून टाकणारी बातमी. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कार दरीत कोसळून 6 भाविकांचा जागीच मृत्यू. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांना परतीच्या वाटेवर मोठा अपघात झाला आहे. दर्शन करून पिंपळगाव बसभत्ते ते परतणारी ही कार अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने 700 ते 800 फूट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि घटनास्थळीच एका कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. परतीच्या वेळी घाटाचा तीव्र उतार, अचानक आलेले वळण आणि रस्ता अरुंद यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी धाव घेतली. गाडी दरीत पडताना प्रचंड आवाज झाल्याचे परिसरातील नागरिक बाहेर पडले आणि तातडीने पोलिसांना कळवले. स्थानिकांनी सांगितले की पूर्ण कार झाडाझुडपात अडकली होती. गाडीची अवस्थाच बघवत नव्हती. पोलीस, वनरक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी जवळपास 1 तासाहून जास्त वेळ लागला. या भीषण अपघातात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वजण पिंपळगाव बसभत्ते येथील रहिवासी होते. एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावात शोककळा पसरली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार कार अचानक रस्त्याच्या कडेला घसरली. चालकाचा वेग किंवा अचानक वळणाचा अंदाज आला नाही. दरी खोल असल्यामुळे कार खाली कोसळून चक्रीत अडकली. पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यानंतर रुग्णालयात हलवले असून पुढील तपास सुरू आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज येतात, पण अशा दुर्घटना हादरवून टाकतात. परतीच्या प्रवासात काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव पुन्हा एकदा या घटनेतून समोर येत आहे. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं यावरती कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत